नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा फॉर्म भरलेला असेल, तर नेमकं पदानुसार किती अर्ज आलेत, ते सर्व इथं आज आपण पाहणार आहोत. कालच अपडेट आली, की महाराष्ट्र पशु विद्यापीठाच्या संदर्भात नेमकं अर्जांची संख्या आपल्याला पदानुसार माहीत पडणार आहे आणि पोरांची भरपूर तिथून या गोष्टीची इच्छा होती, का नेमकं आम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेलं आहे, त्या पदाला किती अर्ज आलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता पदानुसार किती अर्ज आलेत, तर आपण पाहू शकता भरपूर सारे असं पदं आहेत, की ज्या पदासाठी फक्त 2 अंकी संख्येमध्ये इतके अर्ज आलेले आहेत. याची परीक्षा कधी होणार, अभ्यासाचं नियोजन काय असणार, यावरती आपण सुद्धा नंतर बोलणारच आहे. तत्पूर्वी हे ते अर्ज आहेत, या अर्जांना सुद्धा आपल्याला इथं वाचून घ्यायचं आहे. पण त्यापूर्वी मी तुम्हाला एक विनंती करेल, माझ्या मित्रांनो, ही महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या संदर्भात आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे. जे की फास्ट ट्रॅक बॅच आहे आणि ही बॅच TCS पॅटर्नला अनुसरून असणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आणि या बॅचमध्ये आपण सर्व विषय म्हणजे गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, इंग्रजी जे एक्झाम ओरिएंटेड सब टॉपिक आहेत ते इथं करून घेणार आहे आणि ही बॅच अतांत्रिक पदासाठी आहे एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच काय याच्यामध्ये जे तांत्रिक प्लस अतांत्रिक ज्या गोष्टी आहेत, हे गोष्ट आपण फक्त अतांत्रिकसाठी घेऊन आलेलो आहे. म्हणजे जवळपास यामध्ये जेवढीही पदं आहेत, त्या सर्वांसाठी ही बॅच असणार आहे. आपला जो सिलेबस 60-40चा त्याला अनुसरून. आता यामध्ये आपल्याला सर्व विषयाचे लाईव्ह क्लासेस डिजिटल बोर्डची शिकवणीच्या माध्यमातून उपलब्ध होईल आणि मार्गदर्शक मी स्वतः आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत माझी टीमसुद्धा आहेत. मी आपल्याला माझ्या मित्रांनो या संदर्भात डेलीचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास उपलब्ध करून देतोय. महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, आपल्याला TCS पॅटर्नला अनुसरून फक्त जे टॉपिक आहे तेच टॉपिक आपण इथं करून घेणार आहे, जेणेकरून आपला वेळ जास्त तिथं वाया जाणार नाही. ओके. तर तुम्ही बॅच जॉइन करू शकता. आपलं हे ॲप्लिकेशन आहे आणि PP अकॅडमी या ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो आणि ऑफर सध्या चालू आहे ₹999. तुम्ही भरपूर सारे असे लोक म्हणू शकतात, की बॅच ही खूप महाग आहे, आम्ही घेणार नाही. मी म्हणेल काहीच हरकत नाही. कारण की जर 4 विषय मी तुम्हाला इथं अपलोड करून देत असेल, तर फक्त ₹250 सब्जेक्ट होतो आणि ₹250 सब्जेक्टमध्ये महाराष्ट्रात कुठंच बॅच नाही आणि तुम्ही 2-3 तिथं डेमो लेक्चर करून पहा. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल का बॅच ₹250 जे ₹999 ते खूप कमी आहे अशा प्रकारे. ओके. तर हे पहा, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या संदर्भात जे अपडेट आलं 17 तारखेचं. ओके. तर असिस्टंट फार्म मॅनेजर व्हेटेनरीचे 139 अर्ज आलेले आहेत फक्त. ओके. असिस्टंट मॅनेजर क्वालिटी कंट्रोल 88, बॉयलर ऑपरेटरचे 9च अर्ज आलेले आहेत. पहा सिंगल डिजिटमध्ये बॉयलर ऑपरेटरचे फक्त 9 अर्ज आलेले आहेत. क्लर्क कम टायपिस्ट 3673 अर्ज आले आहेत. सर्वाधिक अर्ज आपण याला इथं म्हणू शकतो. ओके. याचे अर्ज आलेले टायपिस्टचे 3673. त्यानंतर आपल्याला टेक्निशियनचे जे आहेत 42 अर्ज आहेत. त्यानंतर डेअरी प्लांट असिस्टंटचे 49 आहेत. त्याचबरोबर ड्रेसरचे आहेत 123. त्यानंतर ड्रायव्हर ऑर ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर 552. ओके. यानंतर इलेक्ट्रिशियनचे 172 अर्ज आहेत. त्यानंतर एक्सटेन्शन ट्रेनिंग अँड एक्झिबिशन असिस्टंटचे 52 अर्ज आहेत. त्यानंतर फार्म असिस्टंट 253 अर्ज आहेत. त्यानंतर हॉस्पिटल क्लिनिशियन 36 आहेत. त्यानंतर ज्युनियर लायब्ररी असिस्टंटची याला भरपूर सारे पोरं अप्लाय करत असतात. 114 अर्ज आहेत. आय थिंक याच्यासाठी एकच जागा आहेत ती पण. त्यानंतर हे OBCची जागा असेल. यानंतर ज्युनियर लायब्ररी असिस्टंटचे आहेत 114. त्यानंतर ज्युनियर स्टोअर कीपरचे आहेत 441. त्यानंतर ज्युनियर टेक्निशियनचे 40. यानंतर आहे लॅबोरेटरी असिस्टंटचे 122. 125 वाले नाराज होऊ नका बरं. ओके. वायरमनचे होईल. यानंतर लॅबोरेटरी असिस्टंटचे 302 आणि त्यानंतर लॅबोरेटरी अटेंडंटचे मात्र 2484 अर्ज आलेले आहेत. लॅबोरेटरी असिस्टंट 204. त्यानंतर लायब्ररी अटेंडंटचे इथं 204 अर्ज आहेत. अटेंडंटचे इथं साधारणतः 6 जागा होत्या. ओके. त्यानंतर मेडिसिन स्टोअर कीपरचे आहेत 244 अर्ज. त्यानंतर ऑपरेशन थिएटर असिस्टंटचे आहेत 188 अर्ज. त्यानंतर ऑपरेशन थिएटर टेक्निशियनचे 78 अर्ज आहेत. पे अँड अकाउंट ऑफिसर हे सुद्धा तुम्हाला त्याच गोष्टी आहे. जर माझ्यामुळे तुम्हाला इथं दिसत नसेल इथं पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला झू टेक्निशियनचे आहेत 43 अर्ज. त्यानंतर व्हेटेनरी लॅबोरेटरी डायग्नोस्टिक्स असिस्टंटचे आहेत 188 अर्ज. त्यानंतर आहे ट्रॅक्टर ड्रायव्हर मशीन्स ऑपरेटरचे आहेत 389 अर्ज. त्यानंतर टेक्निकल ऑफिसर अँड असोसिएट डीन ओके व्हेटेनरी सायन्सचे 85 आहेत. यानंतर 106 आहेत टेक्निकल ऑफिसरचे. त्यानंतर सिनियर मेकॅनिकचे 61 अर्ज.
सीनियर लायब्ररी असिस्टंट जे आहेत एकच जागा होती. ओपनमध्ये 234 अर्ज आलेले आहेत आणि सीनियर क्लर्कचे आहेत 1935 अर्ज. त्यानंतर प्लांट ऑपरेटरचे आहे 32 अर्ज आणि पे अँड अकाउंट ऑफिसरचे आहेत 14 अर्ज. हे तुम्हाला सर्व अर्ज पदानुसार आले आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. माझ्या मित्रांनो, याच्या संदर्भात टी-सी-एस परीक्षा घेणार आहे, आपल्याला कन्फर्म माहिती आहे. पण टी-सी-एस कधी परीक्षा केली हे अर्ज आलेत. 20 एप्रिलपर्यंत लास्ट डेट याची फॉर्म भरण्याची होती. ठीक आहे. याची फॉर्म भरून झालेले आहे आपले बऱ्याच दिवसापूर्वी. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय याची परीक्षा कधी होईल? तर आपण अंदाज करूया याची परीक्षा मेच्या एंडिंगला होईल. म्हणजे मेच्या एंडिंगला जर कधी होत असेल, तर इथून आपल्याकडे 1 महिना कमीत कमी आणि एका महिन्यात आपल्याला पार धुराळा करून टाकायचा आहे. नोट्स वाचू-वाचू आपले काही टॉपिक्स राहिले असेल, त्या टॉपिकला वारंवार करण्याचा आणि जर तुमचे कुठलेही प्रश्न असतील, तर नक्की माझ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. माझा मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल होऊन जाईल आणि जी आपली ही बॅच आहे, या बॅचची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अवेलेबल करून देतो. तुमचे कुठलेही प्रश्न असतील, तर ते तुम्ही मांडू शकता आणि प्रश्न हे अतांत्रिक पदाच्या संदर्भात असू द्या. त्याच्यावरती आम्ही तुमची जवळपास सर्व सर्व प्रकारची तयारी करून घेण्याचा प्रयत्न असणार आहे. जेणेकरून प्रत्येक पोराला इथं कसं आहे आपले तांत्रिक बॅच आहे. आपल्या तांत्रिक पदं आहेत आणि आपले पोरं तांत्रिकमध्ये हुशार आहेत. पण अतांत्रिकमध्ये मात्र काय त्यांना मार्क कमी येतात आणि त्याच्यामुळे त्यांचे सिलेक्शन जातात. मात्र आता तो प्रश्न आम्ही इथं मिटवण्याच्या तयारीत आहे. ओके. भेटूया लाईव्ह बॅचमध्ये लवकरच. जय हिंद, जय महाराष्ट्र.